या टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी। मोदींच्या आशीर्वादामुळे दादांना उपमुख्यमंत्री पद मिळालं। अजित पवारांच्या कुरेशी लोकांवरील वक्तव्यावर मिलिंद एकबोटेंची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरला भंपकपणा करायची सवय। शरद पवार जयंत पाटलांना शिव्या देण्याचा पडळकरचा धंदा। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांची पडळकरांवर टीका। नाशिकमध्ये 12 सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा। नेते उपस्थित राहणार। जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन। चंद्रपुरातील मुनगंटीवारांचे समर्थक आणि माजी नगरसेवक राजीव कोलीवार यांचा राजीनामा। चंद्रपूर महानगर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर। कुणाला तरी नितीन गडकरींचा पराभव करायचा होता। संजय राऊतांचा मोठा दावा। राऊतांचा रुख नेमका कोणाकडे, चर्चेला उधाण। कारखानदारीला जीवदान देणाऱ्यांचे बॅनरवर फोटो नाही। जनाची नाही तर मनाची तरी ठेवा। विखे पाटलांची दादांवर अप्रत्यक्षपणे टीका। तर अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेल्या जाणत्या राजानेही महाराष्ट्र उपाशी ठेवला। विखेंचा शरद पवारांवरही निशाणा। पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे अपहरण प्रकरणी सर्व 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी। पोलिसांनी 7 पैकी 2 आरोपींची मागितली होती पोलीस कोठडी। ईडीनं जप्त केलेली इक्बाल मिर्चीची मालमत्ता बिल्डरनं परस्पर विकली। मुंबई पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिकाला अटक। गिरगावच्या खेतवाडी परिसरातील रोशन टॉकीजची जागा ईडीनं केली होती जप्त। इक्बाल मिर्चीच्या मुलाकडून पीएमएलए कोर्टामध्ये अर्ज दाखल। महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विनंती संग्रहालयाकडून मान्य। मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची तलवारही लवकरच महाराष्ट्रामध्ये येणार।